काही माणसं पदासाठी जगत नाहीत तर लोकांसाठी जगतात. सुरेश भालचंद्र गायकवाड हे असेच एक नाव आहे, जे गेल्या 30 वर्षांपासून न्यायालयाच्या चौकटीत उभे राहून केवळ कायदेशीर लढाया लढले नाहीत, तर माणसांच्या वेदना समजून घेतल्या. विधिज्ञ म्हणून काम करताना त्यांनी असंख्य डोळ्यातील अश्रू पाहिले. संसार तुटण्याच्या उंबरठ्यावर असलेली कुटुंबे, नात्यांमध्ये हरवलेला संवाद, मनात साचलेली वेदना, या सगळ्यांवर त्यांनी केवळ कायद्याचा नव्हे तर संवेदनशीलतेचा उपचार केला. समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून त्यांनी अनेक संसार वाचवले, अनेक घरात पुन्हा आनंद परत आणला. आजही कुठेतरी एखाद्या घरात हास्य फुलत असेल तर त्यामागे सुरेश गायकवाड यांची शांत समजूत, संयम आणि माणुसकी उभी आहे. विशेष म्हणजे शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ तथा विद्यमान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड या त्यांच्या धर्मपत्नी आहेत. त्या याच भागातून 2 टर्म सोलापूर महानगरपालिकेत निवडून आल्या होत्या. त्यांच्या प्रत्येक निवडणुकीत योगदान दिले आहे. त्या माध्यमातून घर तेथे शौचालय ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना प्रभावीपणे राबवण्यात मोठे योगदान राहिले आहे. सामाजिक व राजकीय क्षेत्रातील या पती-पत्नीच्या एकत्रित कामाचा लौकिक पंचक्रोशीत उल्लेखनीय आहे. सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्षपद भूषवताना त्यांनी वकिली पेशाला सन्मान मिळवून दिला, पण त्यांचे मन कधीच 4 भिंतीत अडकले नाही. समाजातील गरजू, दुर्बल, उपेक्षित घटकांसाठी ते नेहमी उभे राहिले. तरुण तरुणींच्या अडचणी, महिलांची सुरक्षितता, ज्येष्ठ नागरिकांचे एकाकीपण, या सगळ्या प्रश्नांकडे त्यांनी आपुलकीने पाहिले. मनोरमा बँकेच्या माध्यमातून अनेक लोकांना अर्थसहाय्य मिळवून देताना त्यांनी केवळ कर्ज दिले नाही तर आत्मविश्वास दिला. उद्योजक होण्याची स्वप्ने, मुलांचे शिक्षण, संसार सावरण्याची आशा, या सगळ्यांना त्यांनी आर्थिक आधार दिला. ही सेवा आकड्यात मोजता येणार नाही, कारण ती माणसांच्या आयुष्याशी जोडलेली आहे. या निस्वार्थ सेवेमुळेच समाजातील अनेकांनी आग्रह धरला, तुम्ही राजकारणात या, कारण लोकांना आता घोषणा नव्हे तर अनुभव असलेले, दुःख समजणारे नेतृत्व हवे आहे. लोकसेवा अधिक व्यापक पातळीवर करण्याच्या उद्देशाने आता सुरेश भालचंद्र गायकवाड सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक पदासाठी रिंगणात उतरणार आहेत. त्यांचे राजकारण सत्तेसाठी नाही तर सेवेसाठी आहे. त्यांचे स्वप्न विकासाचे आहे, पण माणुसकी न विसरणारे विकासाचे. सोलापूरला आज अशा नगरसेवकाची गरज आहे, जो कायदा जाणतो, प्रशासन समजतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माणसाच्या मनात डोकावू शकतो. न्यायालयात न्याय दिल्यानंतर आता नगरपालिकेतून विश्वास देण्याचा हा प्रवास आहे. हा प्रवास एका व्यक्तीचा नाही, हा प्रवास आहे लोकांच्या आशेचा, विश्वासाचा आणि उज्ज्वल भविष्यासाठीच्या स्वप्नांचा. नाद घोष गरजू दे विशाल, पेटू दे शिवसेनेची मशाल. शिवसेनेची मशाल, जीवन करत्यास तू बहाल, दुष्ट शक्ती जाळण्या मार्ग स्पष्ट दावला. एक स्वप्न, एक चिन्ह, शिवसेनेची मशाल. चिन्ह मशालच निवडा. विधिज्ञ म्हणून काम करत असताना हजारो लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम केलं. आरक्षण रद्द करून भूखंड लाटणाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवला आणि ते भूखंड सुरक्षित केले. समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून व प्रभागातील अनेक लोकांना वैवाहिक, कौटुंबिक वादाच्या समस्या सोडवल्या. वैभव लक्ष्मी व मनोरमा बँकेच्या माध्यमातून युवक उद्योजकांना अर्थसहाय्य मिळवून देण्याचं काम केलं. महिला असो वा ज्येष्ठ नागरिक, प्रत्येकाच्या समस्या, अडचणी सोडवण्याचे काम केले. संत ज्ञानेश्वर माऊली मंदिराच्या जागेच्या मालकीचा वाद मिटवला. गांधीनगर झोपडपट्टीच्या वादावर तोडगा काढला. ॲडव्होकेट सुरेश भालचंद्र गायकवाड, एम.कॉम LLB त्यांनी भूषवलेली पदे: माजी अध्यक्ष सोलापूर बार असोसिएशन, संस्थापक अध्यक्ष विधी सेवा फाउंडेशन, संस्थापक अध्यक्ष जागृती शनैश्वर देवस्थान ट्रस्ट, चेअरमन बोर्ड ऑफ मॅनेजमेंट मनोरमा कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, कार्यकारी संपादक अस्मिता विजन न्यूज चॅनल, विशेष निमंत्रक पूर्व भाग शिवसेना मध्यवर्ती कार्यालय.